नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. भारतात लोकशाही लागू आहे आणि भारतीय संविधानानुसार जाती, धर्म, भेद, लिंग याच्या आधारावर तुम्ही भेदभाव करू शकत नाही. पण पुण्यामधील तातवडे या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, जी आय ट्रेंड लाईव्ह टू सहकारी गृहरचना संस्था आहे. त्यांच्या चेअरमननी एक आदेश काढलेला आहे की बॅचलर आणि अविवाहित मुलांना रूम ह्या भाड्याने दिल्या जाणार नाही. हे कुठंतरी चुकीचं आहे. त्यामुळं या संदर्भात जे त्या रूम ऑनर आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत आपण त्या जाणून घेऊयात. सर, तुमचं नाव काय? माझं नाव अनुप गांधी. आणि काय घडलेला जो प्रकरण आहे किंवा तुमचा विरोध होतोय बॅचलरला, त्यांनी पाटी लावली आहे तिथं, असं समजतं की एप्रिल पर्यंत ते खाली कराव्यात रूम. काय आहे सर? 1 डिसेंबरला पहिली सोसायटीची AGM झाली. त्याच्यामध्ये वोटिंग घेऊन त्यांनी ठराव पास केला मेजॉरिटी देऊन की 60 दिवसामध्ये जे बॅचलर्सला रेंटेड फ्लॅट्स असतील ते तुम्हाला 60 दिवसामध्ये खाली करावे लागेल. मी त्याच्या विरोधात होतो. जेव्हा मिनिट्स ऑफ द मीटिंग लेखी आलं, मला लेखी मी त्यांना 9 तारखेला ताबडतोब त्याच दिवशी मी त्यांना पाठवलेलं आहे की हे बेकायदेशीर आहे आणि मी लीगल सल्ला घेतो आहे. त्याच्यानंतर ना 30 माझ्या हिशोबाने आय थिंक 29 का 30 जानेवारी रोजी मला माझ्या टेनंटचा फोन आला की त्यांनी पाटी लावलेली आहे. मी तरी म्हटलं मी त्यांना लेखी दिलेलं आहे, तर तुम्ही काय घाबरण्याचं काय कारण नाही आहे. त्याच्यानंतर ना त्यांनी टेनेंटच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलं की तुम्हाला 60 दिवसामध्ये घर खाली करावे लागेल आणि देर इज नो डायव्हर्जन फॉर दिस पर्टिक्युलर रूल दॅट द सोसायटी हॅज क्रिएटेड. मला असं वाटतं की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 43B च्या आधारे वन शुड नॉट डिस्क्रिमिनेट बेस्ड ऑन मॅरिटल स्टेटस ॲज वेल ॲज कास्ट क्रीड. त्याच्यामध्ये मॅरिटल स्टेटस हा वर्डसुद्धा आहे. त्या हिशोबाने जर मी आपण बघितलं, त्या अनुषंगाने जर मी आज बघत आहोत, तर हा जो पण काय निर्णय पास झालेला आहे तो बिलकुल अवैध आहे. इंडेक्स 2 जर माझ्या नावावर आहे आणि मला रेंटवर कोणाला द्यायचं असेल, हा अधिकार सोसायटीचा कसा, असा मी प्रशासनाला प्रश्न विचारतो आहे. प्लीज टेक ॲक्शन ऑन all these authorities who are passing such illegal rules and laws which are not abiding to the society act. दुसरे त्या सोसायटी मधले सदस्य आपल्या सोबत आहेत. रात्री बेरात्री 12 वाजता जाऊन त्यांच्या जे रूम भाड्याने दिलेले आहेत त्या व्यक्तींना हॅरेसमेंट केली जात आहे त्या चेअरमनच्या वतीने. याच्यावर कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. त्यांचं आपण जाणून घेऊ. सर, तुमचं नाव काय आणि काय प्रॉब्लेम है? मैं B107 का ओनर हूँ. यहाँ पे मेरे को काफ़ी लोगों ने बताया कि उनके फ्लैट्स में रात में लोग 10 बजे 11 बजे लोग चले जाते हैं और एक लोग नहीं, ऑलमोस्ट 10-10, 12-12 लोग जाके पता करते हैं कि लोग कितने लोग रह रहे हैं. लोग बाहर बुला के पूछते हैं कि भाई आपके यहाँ कितने लेडीज़ हैं, कितने जेंट्स हैं, कौन आए कौन नहीं आए. आपको ये लगता है सही है रात में 10 बजे 11 बजे जाना किसी के यहाँ? अगर सिर्फ लेडीज़ है, 2 लेडीज़ है. सिमिलर इश्यूज़ यहाँ पे मैंने यहाँ देखा, जिसके यहाँ एक माँ रह रही थी और बेटी रह रही थी. उनके यहाँ रात में 10 बजे 11 बजे लोग जा रहे हैं. आप पूछ रहे हैं कि कौन कौन है घर में, एक बार गेट पे बुलाओ, काउंट करना है. तो ये सेफ्टी है, सही है कि नहीं है? यहाँ तक कि मेरे फ्लैट में भी सेम इश्यूज़ हुआ है कि एक सामान शिफ्ट करने की बात की है तो मेरे टेनेंट को ओके नहीं, मेरे को ओके दिक्कत नहीं है, उनको दिक्कत नहीं है. वो सामान शिफ्ट करना चाह रहे थे, मतलब वो शिफ्ट क्या कह सकते हैं, तो आप बेचना चाह रहे थे क्योंकि 2 महीने उनको रहना है इस फ्लैट में, 2 या 3 महीने रहना है. तो वहाँ के इंचार्ज ने मेरे को मना कर दिया, बोला कि अगर आप आओगे तभी करेंगे, नहीं तो नहीं करने देंगे. अगर जो बंदा पुणे में है वो आ भी सकता है, जो पुणे में नहीं वो कैसे आएगा? हर चीज़ के लिए, हर चीज़ से कंफर्मेशन के लिए अगर बंदा नहीं आएगा, वो नहीं आएगा, तो ये तो पॉसिबल नहीं है ना. या ठिकाणी भारतीय संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. तसेच मालकाची रूम ऑनरचे काही अधिकार आहेत. त्याच्यात म्हणजे अपार्टमेंटचा जो मालक असेल कोणी, त्याला तो कोणालाही भाड्याने देऊ शकतो रूम, जोपर्यंत कायदेशीर करारानुसार राहतो. सोसायटीकडे यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे. पण तरीही या सोसायटीचा चेअरमन याच्यात हस्तक्षेप करत आहे. कोर्टाने याआधी निर्णय दिलेले आहेत. बॅचलर असतील किंवा अविवाहित त्यांना राहण्यास मनाई करणे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात काही खटल्यामध्ये सोसायटीच्या मालकांना
जे अधिकारावर बंधने घालण्यास मज्जाव केलेला आहे. पण या ठिकाणी कुठेतरी चुकीचं करते. आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो पुण्याला. या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर राज्यात महाराष्ट्रातून सुद्धा बाहेर शहरात मुलं शिकायला येतात. त्यांनी कुठं राहायचं इथं? त्यांनी जर त्यांना राहण्याची व्यवस्थाच नसेल तर त्यांनी शिक्षण कसं घ्यायचं? आणि त्यांना जर या प्रकाराला सामोरं जावं लागत असेल तर कुठंतरी पुण्याची मान ही शरमेनं खाली जाते. यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस हे चांगले अन्यायाला वाचा फोडणार आहेत. आता बीडमध्ये प्रकरण घडलं, वाल्मिक कराडच्या संदर्भात त्यांनी कडक भूमिका घेतली, त्यालाही सजा झाली. तशीच भूमिका देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी घेतली पाहिजे, यात लक्ष घातलं पाहिजे. उद्या हे प्रकरण पूर्ण देशभर होऊ शकतं. देशाच्या अन्य राज्यामध्ये सुद्धा याच्या ज्या घटना आहेत या घडू शकतात. हा त्रास कोणाला होणार आहे? हा त्रास होणार आहे राज्य सरकारला. त्यामुळे राज्य सरकारनं जर आताच टोकाची भूमिका आणि मजबूत पाऊल उचललं नाही तर याचा त्रास हा राज्य सरकारला होणार आहे. राज्य सरकारचे जे मेन आहेत मुख्यमंत्री असन गृहमंत्री यांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सक्त आदेश देऊन पिंपरी चिंचवड आयुक्तांना या संदर्भात अहवाल मागवला पाहिजे आणि जे असतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखवून कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांना माझं तर म्हणणं आहे की त्यांना जेल झाली पाहिजे. कारण उद्या कोणीही असा निर्णय घेताना 100 वेळा विचार करेल. जर एखाद्या सोसायटीमध्ये बहुसंख्यक समाज राहत असेल आणि अल्पसंख्यक समाज त्या ठिकाणी राहत असेल तर त्या बहुसंख्यक समाज हा अल्पसंख्यक समाजाला विरोध करण्याची शक्यता आहे. उद्या बहुसंख्यक हिंदू धर्मांचे लोक राहत असतील आणि बाकीच्या ठिकाणी एखादा दुसरा हे असतात त्यांनी जर विरोध केला तर कितपत योग्य आहे? किंवा काही ठिकाणी दुसऱ्या धर्माचे लोक राहत असतील आणि एखादा ब्राह्मण कुटुंब राहत असेल त्यांना जर विरोध केला तर हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टीनं. अशा घटना घडू नयेत. ही घडली अतिशय चुकीची घटना आहे. आज ते ऑनर आपल्या लोकन्याय न्यूजकडे आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या कथा मांडल्यात. कुठंतरी पोलिसांनी सुद्धा याच्यावर इमिजिएटली, कारण ते प्रशासनाकडे जातात, निबंधक कार्यालयात गेलेत, पोलीस प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहार केलाय पण त्याचं उत्तरही त्यांना भेटत नाही. हे उत्तर तुम्ही कायद्याची बांधील आहात. जे सरकारी अधिकारी आहेत, पोलीस प्रशासन निबंधक कार्यालय असेल हे तुम्ही कायद्याला बांधील आहात. तुम्ही त्यांना उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी तिथं पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्यांचे ते कष्टाने काम करतायत. IT चंही काम करत असताना त्यांचं डोक्याचं काम आहे, कष्टाचं काम करतायत. त्यांनी 30-30 वर्षाचे त्यांचे हप्ते येतं. त्यांनी हप्ते कुठून भरायचे? जर त्यांनी रेंटून ठेवलं ते पैसे आले त्यातूनच ते हप्ते फेडतात. त्यांचं काहीतरी कुटुंब नियोजन असतं भविष्यातलं. या घटना खूप दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला मान शरमेनं खाली घालायला लावल असं भविष्यात घटना घडू शकतात. या घटनेनेही महाराष्ट्राची मान खाली जाऊ शकते. त्यामुळं प्रशासनाने कडक पावले उचलावेत अशी विनंती आहे. सर, तुम्ही प्रशासनाला गृहमंत्री आहेत आपले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय तुम्ही मागणी कराल? माझी मागणी एवढीच असेल की हे जे माझ्यासोबत घडलेलं आहे बाकी कोणासोबतही कधीही घडू नये आणि ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे. आणि प्लीज आस्क ऑल द अथॉरिटीज टू टेक केअर ऑफ सच थिंग्स अँड प्लीज इग्नोर. वी आर बेस्ट वेन इट कम्स टू एज्युकेशन, वेन इट कम्स टू IT सेक्टर. लोक लांबून नॉर्थ इंडिया असो साऊथ इंडिया असो पूर्ण भारताचे लोक पुण्याला बघतात ॲज जॉब लोकेशन ॲज वेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घालायला पाहिजे की पुण्याचं नाव कुठेही खराब होऊ नये. वी आर ब्रँडिंग आवरसेल्फ ॲज अन इंडस्ट्रीज. आपण म्हणतोय की सगळे इंडस्ट्रीज काही गुजरातला निघून चाललेत पण या सगळ्या गोष्टी आहेत की जर आपण बरोबर अकोमोडेशन दिलं नाहीत तर इंडस्ट्रीज महाराष्ट्रात येणार तर विचार करणार. कारण शेवटी IT इज ऑल्सो ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सला जर तुम्ही राहायला जागा देत नसाल तर हा नक्कीच कधी ना कधी हे आपल्या स्टेटला किंवा GDPला एफेक्ट होणार आहे. प्लीज टेक केअर ऑफ इट. दिस इज माय रिक्वेस्ट. महाराष्ट्र हा पुरोगामी संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि यांच्यासोबत 18 पगड जाती या काम करत होत्या. त्यांनी कधीही विरोध दर्शवला नाही, कधीही त्यांनी जातीभेद केला नाही, त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. आपण कोण करणार आहे भेदभाव? तुम्ही सोसायटीचे चेअरमन झाले त्यामुळे तुम्ही भेदभाव करणार का? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी तर माझी मागणी आहे. आणि त्यांच्या वतीने त्यांनी सांगितलेलं आहे
पोलीस प्रशासनाला माझी विनंती असेल, आपण बघत होता लोकन्याय न्यूज लाईव्ह. धन्यवाद.